हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दशराज्ञ युद्धाची माहिती घेतलेली आहे। आपण स्टेप बाय स्टेप ऋग्वेदाची माहिती घेत आहे। जर तुम्ही हे व्हिडिओ ह्या अगोदरचे व्हिडिओ नाही पाहिला असेल तर ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप मिळून जाईल। चला मग आज आपण ऋग्वेदातील राजकीय जीवन म्हणजे वेदामधील राजकीय जीवन आज आपण पाहणार आहोत। ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आर्य कोण होते, कुठून आले होते आणि कुठं वसलेले आणि कुठून कुठपर्यंत पसरलेले हे आपण पाहिलेले आहे। आज आपण आणि त्यानंतर आपण दशराज्ञ युद्ध याची ही माहिती आपण घेतलेली आहे डीपली। आणि आज आपण पाहणार आहोत राजकीय जीवन, आर्यांचे राजकीय जीवन भारतामध्ये आल्यावरती त्यांचे राजकीय जीवन कशा पद्धतीचे होते आणि ते कशा पद्धतीने भारतामध्ये राहायचे हे आज आपण पाहणार आहोत। राजकीय जीवन ऋग्वेदातील 7व्या मंडलातील दशराज्ञ युद्धाची माहिती घेतली आहे। ह्याच्याबद्दल तर आपण सांगितलेले आहे। ऋग्वेदात आर्यांची माहिती आपल्याला मिळते। आर्यांची भाषा संस्कृत होती। आर्य भारतात गायीसाठी कुर्णांच्या शोधात आर्य भारतात आलेले होते। म्हणजे त्या काळात म्हणजे मुख्य व्यवसाय म्हणजे आर्यांची मुख्य व्यवसाय म्हणजे गायी हे होते। संपत्ती म्हणजे आर्यांची संपत्ती म्हणजे गोधन, गोधन म्हणजे गायीला धन मानत होते। मग त्यांना आणि शेती हा दुय्यम स्थान दिलेले होते आणि गोधनच सर्वात महत्वाचं धन म्हणून गोंची रक्षा करणे हे आर्यांची पहिली महत्वपूर्ण कार्य होता। आणि गायींसाठीच ते कुर्णांच्या शोधात भारतात आले आणि गायींच्या रक्षणासाठीच त्यांनी जे काही युद्ध वगैरे झालेले आहेत गायींच्यासाठी झालेले आपल्याला आढळतात। इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वैदिक कालखंड मानले जाते। आर्य भारतात सप्तसिंधू या प्रदेशात पसरलेले होते। सप्तसिंधू म्हणजे 7 नद्यांचा प्रदेश होय। उदाहरणार्थ सिंधू, सरस्वती, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज इत्यादी होय। वैदिक कालखंडातील राजकीय जीवन म्हणजे वैदिक कालखंडातील राजकीय जीवन बद्दल माहिती घेणार आहोत। राजनैतिक व्यवस्था हळूहळू विकसित झाली ती खालील प्रमाणे। कुल म्हणजे कुटुंब होय। ह्या वैदिक कालखंडामध्ये आर्य भारतात आले, भारतात वसले आणि भारतात वसल्यानंतर हळूहळू राजनैतिक व्यवस्था म्हणजे एक समाजाची व्यवस्था निर्माण होत गेली। आणि कुल म्हणजे कुटुंब होय। जे कुटुंब होतं कुटुंबाला कुल म्हणत होते। त्यावेळेस कुटुंब ह्या शब्दाला कुल हा शब्द वापरत होते। यात कुटुंबातील सर्व सदस्य मोडत होते। ह्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य मोडत होते म्हणजे आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहीण, काका, काकू, मामा इत्यादी जे काही नातेवाईक आहेत ते सर्व सदस्य यामध्ये मोडत होते। यात कुटुंब प्रमुखाला कुलप म्हणत। अशा प्रकारे अनेक कुटुंब मिळून एक ग्राम बनत। याप्रमाणे अनेक कुटुंब म्हणजे अनेक कुटुंबांचे मिळून ग्राम बनत होते। कुटुंब किंवा गाव मिळून ग्राम बनत होता। ग्राम प्रमुखाला ग्रामणी म्हणत होते। जे ग्राम प्रमुख होता त्याला ग्रामणी म्हणून म्हणत होते। ग्रामणी हा शब्द ग्राम प्रमुखाला वापरलेले आहे। काही ठराविक ग्रामांचा मिळून एक विभाग बनलेला होता। काही ठराविक म्हणजे महत्वपूर्ण जे काही भाग आहे गावाचे ते मिळून ग्राम बनला होता। त्याला विष म्हणत, त्या भागाला विष म्हणत होता। विष प्रमुखाला विषपती म्हणत होते। अनेक विष मिळून बनलेला घटकास जन म्हणत होते। म्हणजे ह्या कालखंडात म्हणजे जे काय ग्राम मिळून अनेक विशिष्ट महत्वपूर्ण ग्राम मिळून बनलेला ठिकाणाला विष म्हणत होते। त्या विष प्रमुखाला विषपती म्हणत होते। आणि अनेक विष मिळून म्हणजे अनेक गाव मिळून ग्राम बनला। अनेक ग्राम मिळून विष बनला। त्या विष बनला। अनेक विष मिळून बनलेला घटकास जन म्हणत। अनेक जे विष बनलेले आहेत त्या विषपासून जन हा शब्द निर्माण झाला आणि त्याला जन हे म्हणत होते। पण ऋग्वेदात जनपद हा शब्द नाही। जनपद शब्द हा ह्यामध्ये ऋग्वेदात नाही।
आढळलेला आहे. जनप्रमुखाला राजन म्हणत. त्या काळी जे जनपद होता, जे काही जन होता, त्या जनाच्या प्रमुखाला राजन म्हणत होते. राजन म्हणजे असं व्यक्ती की राज्यात म्हणजे त्यातील जे काही समाज आहे, त्या समाजातील लोकांनी त्या राजाला निवडून दिलेले. कशासाठी निवडून दिले होते? त्या काळी तर धन ही म्हणजे संपत्तीचा उल्लेख नाही. धन म्हणजे त्या काळात धन हा शब्द गायी म्हणजे गायीसाठी वापरलेला आहे. गोधन म्हणजे गायी हेच आर्यांची धन होते, प्रमुख धन होते आणि शेतीला त्यांनी दुय्यम स्थान दिलेले आहे. गायीच्या चारण्यासाठीच ते भारतात आले होते. गायी म्हणजे गायीच्या चारण्यासाठी म्हणजे गायी कुरणांच्या चारण्यासाठी ते भारतात आलेले होते. आणि आणि अनेक लोक जे काही जनमधले जे लोक आहेत, ते लोकांनी राजाला निवडून द्यायचे. कशासाठी निवडून द्यायचे? कारण की गोधनाच्या रक्षणासाठी. कारण की गोधन हा गायी म्हणजे आर्यांची धन म्हणून मानली जात होती आणि त्या कालखंडात गायी चोरण्याची खूप संख्या होती. त्यामुळे त्यांची धनाचे रक्षण म्हणजे गोधनाचे रक्षण होण्यासाठी अनेक जे काही जनमध्ये आहेत त्या लोकांनी मिळून राजाची निवड करायची. निवड करून ज्या राजाला निवडून दिलेले असते तो बलदंड असायचा. बलदंड म्हणजे शरीरयष्टीने दष्टपुष्ट असायचा. कारण की त्याच्यामुळे गोधनाचे रक्षण होण्यासाठी त्यामध्ये रक्षण होण्यासाठी त्यावेळेस गोधनाचे रक्षण करण्यासाठी बलदंड व्यक्तीस निवडले जात होते. आणि राजांना जे काही जन निवडून दिलेला राजन होता त्याला त्यांना बली हा म्हणजे जनाकडून दिलेला एक भेट वस्तू होती. कारण की राजन हा आपली गायीचे रक्षण करत असे म्हणून तिथले जनामधले जे काही लोक आहेत गायीच्या रक्षणासाठी त्यांनी राजानं आपला वेळ देत असे म्हणून त्याला भेटवस्तू म्हणून बली हा शब्द वापरलेला आहे. बली म्हणजे ज्यांच्याकडे गहू आहे त्यांनी राजांना गहू द्यायचे आणि ज्यांच्यापाशी जे काही म्हणजे जीवनोपयोगी वस्तू आहेत ते भेटच्या स्वरूपात राजांना द्यायचे स्वइच्छेने म्हणजे स्वमर्जीने स्वइच्छेने. कारण की गोधनाचे रक्षण राजन करत असे म्हणून.